जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कालचा ब्लॉग आपण आता जस्ट एंड केलाय, तुम्ही बघितला असेलच. आणि आता लगेच दुसरा ब्लॉग, आजचा ब्लॉग आपण सुरू करतोय. तर सकाळी स्टुडिओवरती आलोय मी. 12:30 वाजले, ॲक्च्युली दुपार झाली. आणि आज थोडंसं लेट आलो स्टुडिओवरती. नॉर्मली मी 11, 11:30, 12पर्यंतच येतो तसं पण. सो आता आपल्याला जे काल स्केच केले होते ते थोडं फायनल फिनिशिंग करायचं आणि ते आता संध्याकाळी कस्टमर येऊन ते घेतील स्केच. सो आता ते मी पटपट करायला घेतो. आणि मी विचार करतोय की आता एवढे फॉलोअर तर आपले आहेतच, तर त्यांच्यापैकी एकाला फ्री स्केच देऊया. पण काहीतरी गेम खेळून आपण करायचं, म्हणजे सगळ्यांना तर आपण देऊ शकत नाही. आणि लकी विनर असंच ऑफ आपण काढणार नाही. तर मग बरेच जण म्हणतील की तू तुझ्या फ्रेंड्सला वगैरे देतोय असं तसं. सो आपण असं डायरेक्टली मी लकी विनर काढणार नाहीये. तर आपण विनर कसं काढणार आहे ते तुम्हाला मी आता विचार करतो, काय आपण गेम ठेवायचं किंवा काय ठेवायचं. सिम्पल असणार आहे गेम तसं. सो ते तुम्हाला गेस करायचे, कमेंट करायचं, जे काय असेल ते आपण याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगेल. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि जे काय मी सांगणार आहे ते नक्की करा, कमेंट वगैरे जे काय असेल ते. म्हणजे तुम्हाला फ्री स्केच जिंकू शकता तुम्ही. A few moments later. मित्रांनो, मगाशी मस्त जोरात पाऊस पडत होता आणि आता बघा मस्त ऊन पडलंय. आता परत थोड्या वेळाने मला वाटतं पाऊस पडेल, काय सांगता येत नाही. कधी पण ऊन पडते, कधी पण पाऊस पडते. पाऊस थोडा कमी झालाय मागच्या 4-5 दिवसापासून, पण आता ऊन पडते त्यामुळे परत आता गरमी व्हायला लागली. मुंबईत असंच असतं, थोडा पाऊस पडला की थंडी वाजते आणि थोडंसं ऊन पडला किंवा पाऊस नसेल पडला तर एवढं जास्त गरम होतं ना की असं वाटतच नाही की पावसाळा चालू आहे म्हणून. 1 hour later. मित्रांनो, आपण स्केच करत होतो आणि तेवढ्यातच लाईट गेली. आजकाल काय माहिती, लाईट सारखेच जायला लागले. तुम्ही ब्लॉग मध्ये पण बघत असाल, म्हणजे ब्लॉग मध्ये जेवढा वेळ नसेल दाखवलं त्याच्यापेक्षा जास्त वेळा ब्लॉग म्हणजे लाईट वगैरे जाते आजकाल इकडे पावसामुळे. आणि आता तुम्ही म्हणाल की लाईट गेले तर कशी लाईट चालू, तरी ऍक्च्युली चार्जिंगवाला बल्ब आहे वाटतं हा. तर लाईट गेल्यानंतर आपोआप तो जळतो. पण याची लाईट पण थोडीशी डीम येते, म्हणजे नॉर्मल जी लाईट पेटते ना, जेव्हा लाईट असते तेव्हा जो बल्ब पेटतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी डीम लाईट येते. त्यामुळे त्या लाईटमध्ये स्केचिंग मी मोस्टली करत नाही, कारण बऱ्यापैकी अंधारात दिसतो. मग शेडिंग चुकायला नको आपल्याला. त्यामुळे मग आता विचार करतो शेडिंग स्केच थोडं साईडला ठेवूया आणि तोपर्यंत ब्लॉग एडिट करून घेऊया आपला. कालचा जो ब्लॉग राहिला एडिट करायचा. हो, आली लाईट. चला आता फटाफट स्केचच चालू करू. कंटिन्यू चालू आहे तर बरं, नंतर मग हे करू, आपलं एडिटिंग थोड्या वेळानंतर करूया. बरं झालं लाईट आली, कारण आपल्याला 2 स्केचेस फिनिश करायचे आणि टायमिंग जवळपास 6 वाजलेत आता. आणि ब्लॉग पण एडिट करायचा. आय डोंट नो आता हे कसं कम्प्लीट होणार आहे, कारण अजून एकही स्केच फिनिश झाले नाहीये माझं. फक्त आउटलाईन दोघांची काढली आणि थोडासा फेसचा पार्ट एकाचा फिनिश झाला, दुसरं तर पूर्ण अक्का राहिलंय. सो बघू आता, मला काही करून 10-10:30 पर्यंत दोन्ही फिनिश करायचे. सो बघू आता काय कसं काय होतंय ते. मला तर वाटतं फिनिश होणार नाहीये, पण बघू आता, ट्राय तरी करूया आपण फिनिश करायचं. जेवढं फिनिश होईल तेवढं करूया. आणि 6:30 पर्यंत मी स्केच करतो, याचं फेस कम्प्लीट करून घेतो. त्यानंतर पहिल्यांदा ब्लॉग एडिट करतो, कारण काही करून 8:30 वाजता आपल्याला ब्लॉग टाकायचा असतो. तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत असता ब्लॉगची, त्यामुळे 8:30 वाजता आपण ब्लॉग टाकतोच नेहमी. सो चला आधी पहिल्यांदा अर्धा तास तरी स्केच करूया, परत पुढं बघूया आता. One hour later. आजचा ब्लॉग आपण अपलोड केलेला आहे आणि टाईम आता जवळपास 7:45 वाजले. 8:30 वाजता ब्लॉग आपला येतो. सो नक्की आपल्या चॅनलवरती बघा. आणि जे नवीन असतील त्यांना चॅनल माहीत नसेल तर इथं बघू शकता, सुदर्शन पिंजारी ब्लॉग्स म्हणून आपले चॅनल आहे. आणि आपण डेली ब्लॉग्स टाकायचं ठरवलं आहे, म्हणजे डेली 100 दिवस 100 ब्लॉग्स आपल्याला टाकायचे. त्यातले आजचा 11 ब्लॉग झालेत, आजचा 12वा ब्लॉग असणार आहे जो आपण अपलोड केला आहे तो. आणि त्याच्या खाली पण बरेचसे ब्लॉग्स आहेत, ते मागच्या वर्षी आपण केलेले, ते पण चेक करू शकता तुम्ही. चला मित्रांनो, फायनली आपलं ब्लॉग तर एडिट आणि अपलोड करून झाले. आता स्केचला फटाफट सुरुवात करूया. कारण 1 hour later. चला मित्रांनो, एक स्केच तर आपलं कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण. त्याचा फोटो वगैरे आपण कस्टमरला पाठवलाय आणि त्यांना ते आवडलंय. दुसरं स्केच सुरू केलंय मी, पण मला वाटतं की आज फिनिश होईल. ते पण बघू आता किती वेळ लागतो आपल्याला फिनिश करायला. अजून आपल्याकडे जवळपास 8:45 झालेत, अजून 1 तासभर आहे आपल्याला. सो ते मी करायचं ट्राय करेन, बऱ्यापैकी फिनिश करेन. बाकी राहिलेलं आपण उद्या कंटिन्यू करू, पण बऱ्यापैकी ते फिनिश करायचं ट्राय करेन. सो बघू आपल्याला किती टाइम लागतो मेन ते करायला. आता मित्रांनो, ते स्केच तर राहिलं आपलं, पण एक काल जे आपण स्केच केलं होतं ते उद्या आपल्याला अर्जंट कुरिअर करायचे, त्यामुळे ते आता पॅक करायला लागणार आहे आपल्याला. आणि ते स्केच मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण ते फ्रेम केल्यानंतर तुम्हाला दाखवतो, म्हणजे पॅक केल्यानंतर बेसिकली. आणि A3 साईजचं ती फ्रेम आहे. सो पॅकिंगला आपल्याला फ्रेम वगैरे पण आहेत, तुम्हाला दाखवतोय वगैरे. फ्रेम वगैरे आपल्याकडे आहेत. ते पॅक कसं करतो ते तुम्हाला माहितीच आहे. ते पॅक करून रेडी करतो फटाफट आणि त्यानंतर मग स्केच करतो, कारण पॅक करून रेडी करून ठेवल्यानंतर मग उरलेल्या टाइममध्ये आपण बाकीचं दुसरं स्केच करू शकतो जे आपण चालू केलंय ते. A few moments later. चला, आपण पॅक केलेले, फक्त त्याच्या बॉक्स पॅकिंगमध्ये टाकायचं तुम्हाला दाखवतो एकदा. सो तुम्ही इथे बघू शकता, आपण फ्रेम केले, त्याला गिफ्ट रॅप केले, कारण कस्टमरची रिक्वेस्ट होती की गिफ्ट रॅप करून हवंय त्यांना.
आणि त्यानंतर त्याच्यावरती बबल रॅप वगैरे प्रॉपर पॅकिंग केले आणि या बॉक्समध्ये आपण टाकून प्रॉपर अशी पॅकिंग करणार आहे, म्हणजे फ्रेम तुटणार नाही नंतर. सो चला पटाट करून घेऊया ते काम. चला मित्रांनो, फायनली आपलं पॅक करून रेडी झालंय. फक्त आता उद्या सकाळी त्यांचा ॲड्रेस आला की याच्यावरती ॲड्रेस टाकून उद्या सकाळी कुरिअर करू आपण. आणि आता जवळपास रात्रीचे 10 वाजलेत. आता मला नाही वाटत की मी पुढचं काम करेल म्हणून, कारण बराच लेट पण झालं आपल्याला. आता घरी जावं लागणार आहे. सो बाकीचं आता जे दुसरं स्केच आपण करायला घेतलंय ते उद्याच कम्प्लीट करेन. उद्या सकाळी मोस्टली लवकर येऊन कम्प्लीट करेल. बघू किती टाइम लागतो त्याला, कारण आता होणं पॉसिबलच नाही आहे. 10 वाजून गेलेत आता. सो आपण हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. चॅनलवरती सबस्क्राईब करत नाहीत बरेच जण, तर सबस्क्राईब करा, कारण फ्री स्केच मिळणार आहे एका सबस्क्रायबरला लवकरच. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.